नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. सध्या देशातील आणि राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये एकाच विषयाची सर्वात जास्त चर्चा आहे. ही चर्चा म्हणजे 8वा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना. नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली. या घटनेला 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आता या आयोगाबाबत एक महत्वाची आणि ताजी अपडेट समोर आलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग आपला अहवाल कधी सादर करणार? मेमोरेंडम जमा करण्यासाठी कोणती नवीन मुदत देण्यात आली आहे? कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार आणि किती थकबाकी मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि गणित नवीन माहितीसह सोप्या भाषेत मी आपल्याला समजून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया नोव्हेंबर 2025 मध्ये अधिकृतपणे सुरू झाली. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई ह्या आयोगाच्या अध्यक्षा असून माजी IAS अधिकारी पंकज जैन हे सदस्य सचिव आहेत, तर प्राध्यापक पुलक घोष हे प्रमुख सदस्य आहेत. या आयोगाची सर्वात मोठी आणि ताजी अपडेट म्हणजे आयोगाने संघटनांना मेमोरेंडम किंवा मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी आता अंतिम मुदत 15 जून 2026 पर्यंत वाढवून दिली आहे. ही निवेदनं फक्त आणि फक्त आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरच स्वीकारली जाणार आहेत. ही मुदतवाढ संपल्यानंतर आयोग आपला अंतिम अहवाल सरकारला सादर करेल. या एका निर्णयाचा थेट परिणाम देशातील सुमारे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि तब्बल 65 लाखाहून अधिक निवृत्त पेन्शनधारकांवर होणार आहे. देशात आणि राज्यात 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा कर्मचाऱ्यांना 14.29% पगार वाढ मिळाली होती आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट निश्चित केला होता. पण 8व्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर तब्बल 3.68 पट करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी अंशतः मान्य करून हा फॅक्टर 3 पट मंजूर केला तरी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन सध्याच्या 18,000 वरून थेट 26,000 ते 34,000 पर्यंत वाढू शकते. मूळ वेतनात किमान 20% वाढ अपेक्षित असून मध्यम स्वरूपाचा अंदाज गृहीत धरला तर ही पगारवाढ 30% ते 50%च्या घरात जाऊ शकते. 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्यामुळे आयोगाचा अहवाल येऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंतचा मधल्या काळातील सर्व महिन्यांची थकबाकी म्हणजेच एरियर्स कर्मचाऱ्यांना एकत्र मिळणार आहे. हा आकडा देखील लाखांच्या घरात असणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. याशिवाय नुकताच एप्रिल 2026 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून मूळ वेतनाच्या 60% करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार हा 60% महागाई भत्ता नव्या मूळ वेतनात विलीन केला जाईल आणि 8वा वेतन आयोग लागू होताच नवीन DA पुन्हा 0% पासून सुरू होईल. यामुळे घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते वाढून एकूण हातात येणारा पगार हा देखील वाढलेला असेल. हे गणित एका सोप्या उदाहरणाने आपण समजून घेऊ शकतो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे सध्याचे मूळ वेतन 66,000 रुपये आहे, तर 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर त्यांच्या पगारात किती वाढ होईल? कर्मचारी संघटनांची मागणी आणि आर्थिक निकषांनुसार यांच्या 2 स्थिती आपण समजून घेऊ शकतो. स्थिती 1, जर सरकारने किमान अंदाजित फिटमेंट फॅक्टर 2.28 लागू केला तर तुमचे नवीन मूळ वेतन 66,000 गुणिले 2.28 बरोबर 1,50,480 एवढे होईल. म्हणजेच मूळ वेतनात थेट 84,480 ची वाढ होईल. दुसऱ्या स्थितीमध्ये संघटनांनी जर मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर 3 पट निश्चित झाला
तर तुमचे वेतन, मूळ वेतन म्हणजे 66,000 गुणिले 3 बरोबर 1,98,000 एवढे होईल. म्हणजेच मूळ वेतनात थेट 1,32,000 ची वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि जेव्हा बेसिक पे इतका वाढतो तेव्हा त्यासोबत मिळणारा घरभाडे भत्ता तुमच्या शहराच्या XYZ श्रेणीनुसार वाढलेला असेल. तुमच्या हातात येणाऱ्या एकूण पगारात 30% ते 45% ची बंपर वाढ नोंदवली जाऊ शकते. 8व्या वेतन आयोगाबरोबरच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. OPS अंतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराशी निगडीत हमीयुक्त पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याचे सरकारने आधीच मान्य केलं आहे. पण गेल्या 20 वर्षात NPS प्रणालीमध्ये कर्मचारी आणि सरकारचे तब्बल 16.5 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम LIC, SBI आणि UTI सारख्या संस्थांद्वारे मार्केटमध्ये गुंतवली गेली आहे. त्यामुळे NPS पूर्ण रद्द करणं आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असेल. तरी सरकार यात कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे मोठे बदल करू शकते. हा निर्णय सरकारचा असला तरी ऐतिहासिकदृष्ट्या केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग किंवा पेन्शन धोरण लागू केल्यानंतर सर्व राज्य सरकार, विशेषतः महाराष्ट्र राज्य देखील काही महिन्यांच्या अंतराने आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी तोच निर्णय लागू करतात. म्हणजेच केंद्राचा निर्णय होताच राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनाही आपोआप या वाढीव योजनेचा, लाखांच्या थकबाकीचा आणि सुधारित वेतन आयोगाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे राज्याचे कर्मचारीही या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. तर मंडळी, 8वा वेतन आयोग आणि 15 जूनच्या नवीन मुदत वाढीमुळे घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. तुम्हाला तुमची विशिष्ट वेतन श्रेणी किंवा तुमच्या मूळ वेतनावर होणाऱ्या पगारवाढीचे गणित सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर तुमचं सध्याचं बेसिक किती आहे हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमचा पगार किती वाढू शकतो याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये देईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर कर्मचारी मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील अपडेट माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.